नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महामुंबईमध्ये मराठी अमराठी वादाने पुन्हा डोकं वर काढलंय। कल्याणमधील एका वादाला राजकारणाची फोडणी दिली जातीये आणि त्यात स्वतःची पोळी व्यवस्थितपणे कशी भाजली जाईल याचे प्रयत्न होताना दिसतायत। मात्र मराठी माणूस आणि त्याचे मूळ प्रश्न अद्याप तरी या मुंबईत सुटले आहेत का? ते कोण सोडवणार? आणि त्याही पलीकडे जाऊन अशी काय कारण आहेत ज्यामुळे मराठी माणूस हा येन केन प्रकारेने कुणीही यावं आणि टपली मारून जावं अशा स्थितीत पोहोचलाय याची उत्तरे मागायला हवीत। समाज म्हणून आपण मुंबईचे आजही मालक आहोत का याची चर्चा आजच्या विशेषमध्ये। अखिलेश शुक्ला एमटीडीसीचा कर्मचारी आहे। त्याच्यावर एफआयआर नोंद झालेला आहे। त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे। कल्याणच्या एका उच्च मध्यमवर्गीय निवासी संकुलामध्ये मारहाण झाली। ती दृश्य आता आपल्या समोर आहेत। मारहाण ज्या दोन कुटुंबांमध्ये झाली त्यात एक आहे देशमुख कुटुंब तर दुसरं आहे शुक्ला कुटुंब। आडनावामुळे लगेचच हा वाद मराठी विरुद्ध अमराठी असल्याचं दिसून आलं। या वादात आरोप प्रत्यारोप लगेचच सुरू झाले। भाऊ तो हॉस्पिटल मध्ये आहे, तर आई एक्सपायर झाली तर आमचे केस काढलेत माझ्या भावाचे। तर तो ते बोलले की तुम दोनों टकल्या लोग है। तरी पण मी त्याला सांगते बॉस असं अपमानित नको करू, आपल्या त्या दहाव्याला काढावे लागतात केस वगैरे। तर तरी पण काय नाही, म्हणजे ते ना एवढं घाणेरडं बोलायला सुरुवात केली की तुम मराठी लोग इधर रहने के लिए ये नहीं हो, लायक नहीं हो। आता आम्हाला पोलिसांनी सांगितलं की त्या दिवशी आमच्या पोलिसांनी जे काय माझा जी तक्रार होती ती बरोबर घेतली नाही, म्हणजे इनकम्प्लीट घेतली। ज्या मेन माझ्या ज्या गोष्टी होत्या, जे माझ्या भावावरती जीव घेणं हल्ला झाला ते सगळं त्या स्टेटमेंट मधून त्यांनी वगळलं होतं आणि पोलिसांनी मला दुसरा पेपर दिला साइन करायला, ते वगळलेला पेपर। हा ते सांगितलं ना डीसीपी साहेबांना। दोन नाही, एक जण आहे, माझा भाव आहे, लहान भाऊ। तो जखमी म्हणजे आम्हाला हे असे वार झालेले आहेत, हे असं पूर्ण बँडेज पूर्ण आतमध्ये लागले। माझ्या मिसेसला लागले, ते कळवेकट्टे त्यांच्या मुलाला लागले, हे सर्वांना असं लागलंय। या वादामध्ये निशाण्यावर आलेल्या शुक्ला कुटुंबाचे प्रतिनिधी अखिलेश शुक्ला हे काही काळ बेपत्ता होते। नंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं, मात्र त्यांनी आरोप फेटाळलेले आहेत। शुक्ला कुटुंब हे देशमुख कुटुंबाच्या जवळ राहतं आणि त्या निमित्तानं घराबाहेर नियमित धूपबत्ती करतं। त्याचा त्रास होतोय म्हणून धूपबत्ती बंद करा अशी देशमुख परिवाराची जुनी मागणी होती। हा वाद त्यामुळेच जन्माला आला, तो वाढला आणि तो गेले अनेक दिवस सुरू असल्यानं आता या वादावर निर्णायक स्थितीमध्ये भाषेचा आधार घेऊन आरोप होत आहेत असं अखिलेश शुक्ला यांचं म्हणणं आहे। परवा काय झालं, संध्याकाळी माझी बायको धूपबत्ती ते लावून ते माझ्या दरवाजाच्या बाहेर ठेवला आणि कलवीकट्टे आंटी जे आहेत ते येऊन त्यांनी सांगितलं की हे तुम्ही धूपबत्ती दररोज इथे लावताय आणि ह्याच्याने आम्हाला खूप त्रास होत आहे, हे तुम्ही आजपासून लावू नका, नाहीतर आम्ही तुम्हाला इथे राहू देणार नाही। आणि ते खूप माझ्या बायकोची शिवीगाळ सुरू केली। त्याच्यानंतर मी येऊन ते मॅटर हे करायला सुरुवात केली। त्याच्यानंतर देशमुख फॅमिली आली, हे धीरज देशमुख आणि त्याचे लहान भाऊ हे येऊन माझी बायकोला खूप गालीगलोच खूप हे करून ते सुरुवात केली आणि जोराजोराने दरवाजाला आपटू लागले आणि माझी बायकोचे केस त्यांनी खेचून तिला एक झापड पण दिला। आणि त्याच्यानंतर मी हे सोडायला प्रयत्न केला आणि त्यांनी मला पण खूप शिवीगाळ केली। आणि त्याच्यानंतर हे लोक असा हे विषय जे आहेत हे दुसऱ्या बाजूनी करून हे व्हिडिओ व्हायरल करत आहेत। बचावार्थ अखिलेश शुक्ला अडखळत मराठी बोलला सुद्धा आणि म्हणाला सुद्धा की त्याच्या 5 पिढ्या या महाराष्ट्रात राहत आहेत। वाद कोणता आहे हा मुद्दा एक, दुसऱ्या बाजूला शुक्ला आणि देशमुख यांच्या वादामध्ये मुख्य आक्षेप आहे तो पोलिसांच्या निष्क्रियतेचा। वाद वाढल्यानंतर पोलीस
निष्क्रिय झाल्याचंच दिसलं आणि अखिलेश शुक्ला याला अखेरीस वाद वाढल्याच्या नंतर ज्या वेळेला पोलिसांना दबावाखाली काम करावं लागलं तेव्हा शहाड आणि टिटवाळा परिसरातून ताब्यात घ्यावं लागलं। योगीधाम परिसरामध्ये एक किरकोळ वादावरून भांडणं झाली। एक शुक्ला नावाची होती ती दिव्याचा वापर करतोय, त्यामुळं त्यांनी त्या बाजूचा जो आहे कालवेट म्हणून त्याला मारहाण केली आणि देशमुख कुटुंब हे सोडवायला गेल्यानंतर त्याला एवढं मारलंय की मरतो का जगतो। आज सायन्स हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेलं आहे आणि इथं पोलीस स्टेशनला तो काल येऊन सुद्धा त्याला ॲडमिट केलेलं नाही। पण त्या देशमुख कुटुंबाच्या सोबत बरोबर त्या सोसायटीच्या सोबत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत। 18 डिसेंबर 2024 रोजी जी योगीधाम या ठिकाणची घटना आहे त्या ठिकाणी त्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत। आतापर्यंत त्या सदर घटनेमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये जे काही घटनाक्रम जे व्हिडिओ फुटेज असेल जे काही घटनाक्रम आता सगळा समोर आलेला आहे आणि ज्यातून अजूनही काही व्हिडिओ आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत, काही सोशल मीडियावरती पण आहेत आणि काही आमच्या सुद्धा पोलिसांना प्राप्त झाले। त्या अनुषंगाने सदर आरोपींवरती जी काही कठोर कारवाई कायदेशीर कारवाई पूर्णपणे करण्यात येईल। त्यामध्ये कुणालाही त्या ठिकाणी सपोर्ट करण्यात येणार नाही। एका इमारतीतला आणि तो सुद्धा 2 कुटुंबातला वाद राज्याच्या विधिमंडळात गाजतो आणि त्याची मुख्य बातमी होते। याला काही ऐतिहासिक कारणं आहेत। महाराष्ट्रामध्ये भाषावार प्रांत रचना झाल्यावर राज्य अर्थात महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचं आहे असं अधोरेखित झालं। मुंबई महाराष्ट्राला मिळून न देण्याचा प्रयत्न या निमित्तानं सातत्यानं होताना दिसला आणि तिथूनच मराठी विरुद्ध गुजराती असा संघर्ष सुरू झाला। संघर्ष करतच मुंबई महाराष्ट्राला मिळाली, त्यासाठी 106 जण हुतात्मा झाले। या वादानं पुढे मराठी आणि गुजराती हा संघर्ष कायम ठेवला। मराठी आणि गुजराती संघर्षात आजही अनेकदा ठिणग्या उडताना आपल्याला दिसतात। यानंतर पुढे मुंबईच्या गिरण्या बंद पडल्या आणि मराठी माणसावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली। परिणामी संधीच्या शोधात मुंबईतला मराठी माणूस बाहेर गेला आणि उत्तर भारतातून मात्र अनेक श्रमिक मुंबईमध्ये येऊन थडकले। पुढे या मंडळींनी मुंबईत स्वतःचे मतदारसंघ बांधले आणि हिंदी भाषिकांचे हे मतदारसंघ वादाचं कारण ठरले। मराठी आणि हिंदी भाषिकांचा संघर्ष पेटलाय, तो अद्यापही कायम आहे। आठवण करा गेल्या 2-2.5 वर्षामध्ये असे अनेक वाद झाले जिथे हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी माणसाला परवानगी देत नव्हते। तुम्ही मांस खाता, मटण खाता, मच्छी खाता, तुम्हाला आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये घर देणार नाही। मागच्याच मला वाटतं महिन्यामध्ये एका महिलेला दक्षिण मुंबईत हे देखील सांगितलं गेलं की तुम्ही मारवाडीत बोला किंवा हिंदीत बोला कारण आता भाजपचं राज्य आलेलं आहे। ठीक आहे, राज्य कोणाचंही असो, पण हा महाराष्ट्र, आमची मुंबई, आमचं नागपूर, आमचं पुणे असेल, प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसाचाच आहे। आधी दक्षिण मुंबईत होती, मच्छी खाणारे, मटण खाणारे आणि चिकन खाणारे, सुकी मच्छी खाणारे। मी जेव्हा बोलायचो की 365 दिवस मी हे सगळं खातो कारण का ते माझ्या रक्तात आहे, आमच्या संस्कृतीत आहे, आमच्या जनजीवनाचा हा भाग आहे, तेव्हा आमचीच मराठी माणसं टिंगल करायची काय तू ती काय मटणाबद्दल आणि चिकन बद्दल आणि मच्छी बद्दल बोलत असतो। आज आलं अंगाशी। आपणच जर आपल्या जाती लपवणार असू, आपल्याच जर आपण प्रथा परंपरा लपवणार असू तर तेव्हा हे सगळं घडतं। तेव्हा लोकांची बोलायची हिंमत होते तुम्ही चिकन खाणारे घाणेरडी माणसं। मुद्दा केवळ कल्याण मधल्या घटनेचा नाहीये, यापूर्वी सुद्धा अशा घटना झाल्या आणि कल्याणच्या पाठोपाठ ठाण्यातही परप्रांतीयांची दादागिरी दिसून आली। परप्रांतीयांच्या एका सुरक्षा रक्षकानं महिला रिक्षा चालकाला मारहाण झाली आहे। ठाण्यात प्रसिद्ध असलेल्या एका मॉलच्या जवळ ही घटना घडली। ती घटना पाहताच मनसे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिलेकडून सुरक्षा रक्षकाला चोप देववला। एखादा रिक्षा चालकच मराठी माणसाला टक्के टोमणे देऊन जातो अशातला भाग नाही, तर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा मराठी माणसाची मुस्कटदाबी होते, हे काही लपून राहिलेलं नाही। या राज्यात त्यासाठी एक आंदोलनही उभं राहिलं।
ताज्या घटनाक्रमामध्ये एक बिहारी सप्पे भारी असं म्हणत एका बड्या खाजगी कंपनीतल्या व्यवस्थापकाला ठाकरे गटाला दणका द्यावा लागला। कारण या प्रकारची घोषणा देऊन या व्यवस्थापकानं एका मराठी कर्मचाऱ्याला त्रास दिल्याची तक्रार ठाकरे गटाकडे पोहोचली होती। राज्याच्या अस्मितेशी जोडला गेलेला हा मुद्दा इतका तापला असताना त्यात राज ठाकरेंनी स्वाभाविकरित्या उडी घेतली। त्यांनी एक पत्रक गाढलं आणि वादाला आणखी फोडणी दिली। राज ठाकरे म्हणतात की मराठी माणसांना पुन्हा एकदा जागं झालं पाहिजे आणि जागं राहिलं पाहिजे, कारण अनेक महाराष्ट्र द्वेषी शुक्ला गुप्तपणे इथे राहतायत। मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो किंवा कल्याणमध्ये घडलेली ताजी घटना, प्रत्येक वेळेला हे असले महाराष्ट्र द्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात असं राज ठाकरेंना वाटतं। किती वाकवता येईल मराठी माणसाला याची चाचपणी होत असते असं राज ठाकरे सांगतायत। कित्येक पिढ्या मराठी मातीमध्ये मिसळून असलेले अनेक अमराठी आहेत जे सातत्यानं मराठी माणसाला आव्हान देतात आणि याच माणसांची नवनवीन पिलाबळ गेले काही वर्ष फारच वळवळायला लागली आहे, हा दावा राज ठाकरेंनी केलेला आहे। या सगळ्या मंडळींचा डोळा हा इथल्या जमिनीवर आहे, म्हणजे संपत्तीवर आहे आणि त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे, हा राज ठाकरेंचा आवाहनातला महत्त्वाचा भाग आहे। ते म्हणतात, मराठी माणसा आता तरी जागा हो। मराठी माणसाच्या अपमानामुळे संजय राऊत आणि अरुण सावंत यांच्यात जुंपली आहे, कारण प्राप्त स्थितीला राज्यातल्या सरकारचे आमदार जबाबदार आहेत, सरकार जबाबदार आहेत असं संजय राऊतांनी म्हटलं आणि त्यांना शिवसेना प्रवक्ता या नात्यानं अरुण सावंतांनी उत्तर दिलं। कालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे मराठी माणसावरती हल्ले वाढायला लागलेले आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण। मराठी माणसाचे खून पडायला लागलेले आहेत, मराठी माणसाला मुंबईतून घालवायचे उद्योग सुरू आहेत, ठाणे कल्याण डोंबिवलीतून सुद्धा मराठी माणसाने राहू नये अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं। याचं कारण शिवसेना तोडली, शिवसेना कमजोर केली, पण स्वतःला जे शिवसेना म्हणून जे समजतायत, नरेंद्र मोदी आणि अमित शहाने ज्यांच्या हातामध्ये शिवसेना आणि चिन्ह दिलं, ते नामर्द लोक जे आहेत सरकारमध्ये बसलेले शिवसेना म्हणून नामर्द लोक आहेत, त्यांना कालच्या कल्याणमधल्या घटनेची वेदना टोचते आहे का? संजय राऊत सारख्या बडबोल्या प्रवक्त्यांपासून आणि नेत्यांपासून सावध असलं पाहिजे। ते स्वतःच्या भल्यासाठी, स्वतःच्या उरल्या सुरल्या पक्षाच्या भल्यासाठी मुंबईकरांची फसवणूक करून इच्छित आहेत, मराठी गुजराती मारवाडी हा वाद लावू इच्छित आहेत, याच्यापासून सावध असलं पाहिजे आणि मुंबईचा विकास करायचं स्वप्न बाळगून असलेल्या महायुतीच्या पाठी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। या वादाचा स्वाभाविक दबाव हा महायुती सरकारवर आलाच आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून या प्रकरणी काय कारवाई झाली आहे, काय कारवाई होईल याबाबतचा निर्धार दिसून आला। कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही। मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहील। कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं करतात, अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हा अखिलेश शुक्ला MTDCचा कर्मचारी आहे, त्याच्यावर FIR नोंद झालेला आहे। खडक पत्नीवरी दोघांवरही आहे, त्याची कॉपी आहे माझ्याकडे। खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय, त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील। एखाद्या वादाची कारणं अनेकदा लाक्षणिक असतात, पण ठरवून अमराठी माणसांची वागण्याची अशी काही पद्धतच आहे की मराठी माणसाची खोडी काढली जातेच।
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून तीच कारणं पुन्हा पुन्हा समोर येत आहेत. या निमित्तानं आपण 10 कारणं पाहतोय की मराठी माणसाची खोडी कशी काढली जाते. पहिलं कारण आहे सार्वजनिक ठिकाणी एक घाटी या नावानं मराठी माणसाला हाक मारणे, ग्राहकाशी मराठीमध्ये न बोलणे, हे एक दुसरं कारण आहे. तिसरं कारण कोणतं आहे ते आता आपल्या समोर येईल. फलकावर मराठी भाषेचा वापर न करणे, तसा कायदा असून सुद्धा मुंबईत, महाराष्ट्रात फलकावर मराठीऐवजी इंग्रजी सर्रासपणे वापरलं जातं. मराठी माणसाला नोकरीच न देणे हाही एक कारस्थानाचा भाग आहे आणि तो मुंबई, महाराष्ट्रामध्ये ठळकपणे दिसतो. मराठी कर्मचाऱ्याला बढती नाकारायची, पगारवाढ द्यायची नाही, जेणेकरून तो एकतर नोकरी सोडून जाईल किंवा कंटाळून तसाच राहील. मराठी माणसाला डिवचण्याच्यासाठी एक महत्त्वाचं आणखीन कारण वापरलं जातं, पद्धत वापरली जाते, ती म्हणजे मराठी माणसाच्या सणासुदीला त्याला सुट्टीच द्यायची नाही. येता जाता मराठी माणसाला टोमणे मारत राहायचे, हा सुद्धा मराठी माणसाला वेदना देणारा प्रकार आहे. अमराठी वस्तीमध्ये मराठी ग्राहकाला घरही द्यायचं नाही, हा विषय अनेकदा चर्चेत येतो. तो सुद्धा मराठी माणसाची खोडी काढणाराच असतो. मराठी माणसाची खोडी काढण्यासाठी अनेकदा मराठी कुटुंबांना मांसाहार करण्यापासून रोखलं जातं. आणि 10वं महत्त्वाचं कारण आहे, तेही दुर्लक्षित करून चालणार नाही, ते म्हणजे मराठी व्यक्तीला चढ्या दरानं कर्ज दिलं जातं. मुख्यमंत्र्यांनी या माजोरड्यांचा माज कमी करणार असल्याचं देखील म्हटलेलं आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार प्रकाशजी सुर्वे आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनीलजी शिंदे आहेत. भूमिपुत्राची जर एकदम मस्ती सुरू झाली तर मग यांना सळो की पळो करून सोडू. मराठी माणसाचा मुद्दा सर्वप्रथम बाळासाहेबांनी मुंबईमध्ये मांडला. आता हिंदुत्व जरी असलं तरी बाळासाहेबांचा मूळ विचार हा मराठी माणसासोबत होता. हा माज शिवसैनिक म्हणून, सत्ताधारी आमदार म्हणून कसा उतरवाल? असं कोणी करेल तर त्याचा आम्ही सहन करणार नाही. माननीय सुनील शिंदेजी पण आता ते बोलले, त्याच्या गोष्टीशी मी सुद्धा सहमत आहे आणि मला खात्री आहे आमचं सरकार आहे ते सरकार त्याच्यावर कठोर भूमिका घेईल आणि त्यांना त्यांचं शासन दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही सर्व मिळून मराठी माणसांच्या बरोबर आहोत, मराठी माणसांच्या पाठींबे आहोत. आपला देश हा सर्वसमावेश देश आहे, सर्वांना आम्ही घेऊन चालणारे लोक आहोत, पण अति करणाऱ्याला सुद्धा इथे कोणी माफ करत नाही. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून यांचा माज कसा उतरवतील? कायदापेक्षा कोणी या जगामध्ये मोठा नाही, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना त्यांचा माज उतरवला जाईल. या येत्या काळामध्ये अशा ज्या घटना आहेत त्या बंद होतील मुंबईमधल्या? आम्ही जोपर्यंत शांत आहोत तोपर्यंत शांत, परंतु आम्हाला कुठे डिवचण्याच्या, आमच्या स्वाभिमानाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्ही कोणाला ऐकणार नाही. आणि त्याच्यामुळे शासन त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी कारवाई करेल आणि आम्ही आमच्या पद्धतीने करू. परंतु अजूनही माझं हेच सांगणं आहे की ह्या शहरातली शांतता, ह्या शहरातला सलोखा कोणी आपापल्या स्वार्थासाठी बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. येत्या काळामध्ये जर अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर सुनील शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणार? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे सर्व पक्षाची लोक एकत्र आली तरी आम्ही सर्वांच्या बरोबर आहोत आणि मराठी माणसाला न्याय मिळवून दिला जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. एकीकडे मराठी माणसावरच्या अन्यायाची कहाणी आहे तर दुसऱ्या बाजूला आहे कडवट वास्तव, आणि हे आपण सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐकायला हवं. मराठी माणूस मुख्य मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय, त्याला सरकारी धोरणं कारणीभूत आहेत हे विसरून चालणार नाही. आज मुंबईचं सगळं रिडेव्हलपमेंट कधी झालं, त्या रिडेव्हलपमेंट मधला मराठी माणूस बिचारा कुठेतरी 300 स्क्वेअर फूट मध्ये बसलेला आहे आणि मोठ्या मोठ्या फ्लॅट मध्ये कोण राहत आहे त्या ठिकाणी. पण एक निश्चितपणे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे, मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. या आर्थिक राजधानीमध्ये देशभरातला टॅलेंट पूल येतो आणि ते सगळे त्या ठिकाणी राहतात. आज राजकीय दृष्ट्या मराठी माणसाचा मुंबईत आवाज कायम असला तरीही देशाच्या आर्थिक राजधानीची नाडी मराठी माणसाच्या हाती राहिलेली नाही. मुंबईमध्ये मराठी माणूस कमकुवत असण्याचं हेच मुख्य कारण आहे. मराठी समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि विस्थापित होऊ न देणं
यावर मात्र राजकारणाच्या फेऱ्यात कसलंही स्थान दिसत नाही. विशेषमध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र. अखिलेश शुक्ला MTDCचा कर्मचारी आहे, त्याच्यावर FIR नोंद झालेला आहे. त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे.